हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर. प्रत्येकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अँड येस, आज आम्ही आहोत उटीमध्ये. तर हा जो ब्लॉग आहे तो पूर्ण उटी टूर आणि उटीमधले पॉईंट्सबद्दल आहे. तर सध्या मी आहे माझ्या हॉटेलच्या टेरेसवरती. तर आम्ही फॉरेस्ट व्ह्यू नावाच्या एका रिसॉर्टमध्ये राहतो आहे. त्या फॉरेस्ट या हॉटेलबद्दलसुद्धा माहिती मी तुम्हाला देईन किंवा हॉटेल दाखवेन. तर खरंच खूप सुंदर आणि सर्विस खूप छान आहे या हॉटेलची. आणि आम्ही आता चाललो आहे पॉईंट्स बघायला. तर उटी आज पूर्ण दिवस आम्ही उटी कवर करणार आहोत. तर तुम्ही बघा तेच ब्लॉगमध्ये उटीचे पॉईंट्स आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर येस, ही होती आमची रूम. ॲक्च्युली हे हॉटेल आमच्या पॅकेजमध्येच होतं, ज्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. हे गाईज, आम्ही जस्ट पोचलेलो आहोत रूममध्ये आणि इथे 14 डिग्री काहीतरी टेम्परेचर आहे. आणि आम्ही आल्याला घुसलो ब्लँकेटमध्ये आणि मस्त आता गरमागरम चहा पितोय. तर चहा पिल्यानंतर आज सध्या आहे रूमवर दिवसभर पॉईंट्स केलेले आहेत. उद्या परत पॉईंट्स करणार आहे. तर ते पॉईंट्स पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. आणि हा आहे सेकंड डे आमच्या ट्रिपचा. तर सकाळी उठल्या उठल्या हॉटेलमध्येच त्यांच्याकडून आम्हाला ब्रेकफास्ट होता, नाश्ता होता. तर नाश्त्यामध्ये खूप सारे व्हरायटीज होते आणि ऑप्शन्ससुद्धा होते. तर आम्ही इथे मस्त मेदूवडा, इडली, पुरी भाजी वगैरे नाश्ता करतो आहे. आणि नाश्ता केल्यानंतर आजचे पॉईंट्स बघायला आम्ही चालू करणार आहोत. हा होता व्ह्यू आमच्या रिसॉर्टच्या टेरेसवरून. आणि या सगळ्यात पहिला पॉईंट आजच्या दिवसाचा आहे तो टी अँड चॉकलेट फॅक्टरी. तर उटी हे फेमस आहे टी आणि चॉकलेट फॅक्टरीसाठी. स्पेशली टी आणि चॉकलेटसुद्धा खूप फेमस आहेत. तर आम्हाला इथे एक बँड दिलं होतं फॅक्टरीमध्ये एंट्री करायच्या आधी. आणि सगळ्यात आधी हे होतं चॉकलेट फॅक्टरी. तर ते चॉकलेट कसं बनवतात, कसं ड्राय करतात किंवा कसं त्याचं मिक्सचर वगैरे होतं हे पूर्ण त्यांचे व्हिडिओजसुद्धा होते आणि त्यांची स्वतःची फॅक्टरीसुद्धा होती. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो टी फॅक्टरीमध्ये. तर हे आहेत त्यांची ड्राय टी लीव्स. तर ते चायपत्तीपासून किंवा जे ते चहाचे पानं असतात त्याच्यापासून ते बनतं. आणि हे आहे डिटेल हिस्ट्री ऑफ टी, म्हणजे चहाचं इन्व्हेन्शन कुठून झालं किंवा कसं फेमस झालं चहा वगैरे. अँड येस, फॅक्टरीच्या एक्झिटजवळ त्यांनी चहा ठेवला होता फ्री ऑफ कॉस्ट सॅम्पलसाठी. तर मस्त वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चहा होते आणि आम्हीही मस्त चहा पिला, तो एन्जॉय केला. आणि इथे असे वेगवेगळ्या पद्धतीचे चहा पावडर असतात. मसाला टी, जिंजर टी, गार्डन टी, चॉकलेट टी. तर आम्ही इथून खूप सारी शॉपिंग केले, चहा पावडर घेतलं. आणि हे सेकंड पॉईंटला आलो आहोत आम्ही, ज्याला म्हणतात डोडा बेटा पीक. तर इथे जाताना सुद्धा खूप सारे मार्केट आणि शॉपिंग आयटम्स होते. आणि हा जो पॉईंट आहे ह्याला म्हणतात डोडा बेटा पीक. तर हे हायेस्ट पीक इन उटी आहे. तर इथे 365 डिग्रीच्या व्ह्यूनी आपल्याला उटी बघता येतं. तर इथे खूप गर्दी होती आणि हे एक उंच असं टॉवरसारखं होतं जिथे चढून तुम्हाला पूर्ण 365 व्ह्यू उटी दिसतं. तर थोड्या वेळानंतर इथे क्लाउड्ससुद्धा आले होते आणि खूप एन्जॉय केला आम्ही हा सीन.
अँड थर्ड पॉईंटला आम्ही आलेलो आहोत, हे आहे टी गार्डन. तर इथे यायची खूप इच्छा होती माझी, म्हणजे उटीमध्ये सगळ्यात आधी ही टी गार्डनमध्ये कधी जातो आपण, कधी हे मी एक्सप्लोअर करते, कधी फोटोज वगैरे काढते, ह्याची उत्सुकता लागली होती. आणि फायनली आम्ही आलो आणि इतका सुंदर सीन होता हा, म्हणजे इतके सारे ते ट्री प्लांटेशन एका लाईनमध्ये, असं खूप वेगळं, म्हणजे असं शब्दांमध्ये सांगू नाही शकत, पण खूप सुंदर व्ह्यू होता आणि खूप सारे फोटोज काढले आम्ही इथे. आणि इथे स्पेसिफिकली मी ते काश्मीरी ड्रेस घालून शूट केलं. ते ऑफकोर्स रेंटवर होता तो ड्रेस, पण ते ड्रेस घालूनसुद्धा शूट केलं आणि खूप एन्जॉय केला हा मोमेंट. त्यानंतरचा पॉईंट होता बॉटॅनिकल गार्डन. तर खूप मोठ्या एरियामध्ये हा गार्डन स्प्रेड झालेला आहे आणि खूप सुंदर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फ्लावर्स आणि प्लांट्स होते. तर असे प्लांट्स आणि फ्लावर्स तुम्हाला बघायला मिळतील जे तुम्ही कधीच बघितलेलं नाही आहेत. आणि असं वाटतं की प्रत्येकाचे एक एक सॅपलिंग आपण घेऊन जाऊ आणि आपल्या घरी लावू. तर वाजले होते दुपारचे 3 आणि खूप भूक लागली होती, सो आम्ही घेतला होता थोडासा लंच ब्रेक. आणि हा होता नेक्स्ट पॉईंट, जे आहे उटी लेक. तर महाबळेश्वरला जसं वेण्णा लेक आहे तसंच हा सेम लेक पॉईंट आहे. खूप फेमस पॉईंट आहे. संध्याकाळच्या वेळेला इथे सगळे बोटिंग करायला किंवा नुसतं बसायला वॉक घ्यायला येतात. तर खूप सुंदर लेक होता हा. आणि नेक्स्ट पॉईंट होता रोज गार्डन. इथे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे आणि सुंदर रोजेस होते. तर हा होता छोटासा व्लॉग उटीच्या पॉईंट्सचा. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.